बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं. तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद. मित्रांनो, हा मुद्दा आपण शेवटला पाहिला होता की हेच ती चांगल्या भूमीमध्ये किंवा सुपीक जमिनीमध्ये पेरलेली बी आहेत. ती लोक आहेत जी वचन ऐकतात, समजतात. ख्रिस्ताच्या काळातील परुषी सत्याकडे कानाडोळा करीत होते. म्हणजे काय, त्यांना अख्खं बायबल माहिती आहे, पण ज्याच्यासाठी बायबल लिहिलं होतं किंवा ज्याच्या वचनावरून लोकांची अंतःकरण बदली गेली होती किंवा जो शब्द आहे, जो देहरूप झाला होता, त्याच शब्दाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणून त्यांचं अंतःकरण इतकं कठीण त्यांनी स्वतःच करून ठेवलं की त्या जीवनी धाऱ्याकडून किंवा जीवनी पाण्याकडून ते त्यांची तहान भूक भागू शकत नव्हते. का? कारण त्यांच्या अंतःकरणाच्या प्रौढतेमुळे किंवा गर्वामुळे त्यांनी स्वतःची कानं बंद करून टाकली होती. जे काही वचन ते शिकत होते नियमशास्त्रामधून, ते लोकांना शिकवण्यासाठीच करत होते, पण त्यांना स्वतःला ते वचन लागू आहे याकडे त्यांचं लक्षच नव्हतं. ते नुसतं लोकांमध्ये जाऊन प्रौढी मिरवत होते, चांगली पोशाख घालत होते आणि लोकांचा सलाम घेत होते. लोक बाजारात गेले की त्यांची वाहवा करायचे. ते गुरुजी आहेत, शिक्षक आहेत आणि याचा त्यांना खूप आदर सन्मान वाटायचा. परंतु जो खरा आदराच्या योग्य आहे त्यालाच ते आदर देत नव्हते. बऱ्याच वेळेला आपण लहानपणापासून वचन ऐकतो किंवा चर्चला जातो, त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या अंतःकरणावर पाहिजे तसा झालेलाच नसतो. आपलं अंतःकरण, मित्रांनो, मी कितीतरी लोक बघितलेत जी परंपरागत ख्रिश्चन आहेत, परंतु ख्रिस्ताबद्दल जर त्यांना काही विचारलं की तुमच्या जीवनामध्ये वैयक्तिकरित्या काय अनुभव आहे, तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून का स्वीकारता, असं काय ठोस कारण आहे तुमच्याकडे, तर सांगता येत नाही. बऱ्याच लोकांना तर तारणाची व्याख्या सुद्धा माहिती नाही. तारण म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. मित्रांनो, आपल्याला कोणाला जज नाही करायचं मित्रांनो याच्यावरून, पण ही एक शोकांतिका आहे की ते पहिल्यापासून ख्रिस्ताला ओळखत असून सुद्धा एवढे माघारी का आहेत. कारण त्यांच्या समोर कोणीतरी चुकीचा ख्रिस्त गाजवलाय आणि त्याच्यामुळे त्या अंतःकरणाने ते वचन पाहिजे तसं स्वीकारलेलंच नाही. पण ही वेळ आहे आता आपल्या या ग्रुपची की आता जर तुम्हाला खरा ख्रिस्त कळालाय तर तो तुमच्या अंतःकरणामधून इतरांना दिसावा, आपल्या वागण्या बोलण्यातून इतरांना दिसावा. या शास्त्री आणि परुषी लोकांमुळे देवाबद्दल इतके गैरसमज त्यांच्या लोकांमध्ये निर्माण झाले होते आणि तेच गैरसमज काढण्याकरता देवाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. आपण म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने आमच्या पापांसाठी तो क्रूस वाहिला, तो मेला, तो पुनरुत्थित झाला. मित्रांनो, ही नाण्याची एक बाजू आहे, पण नाण्याची पहिली बाजू काय माहितीये? प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर तुमच्या आणि माझ्या मनातले गैरसमज काढायला आलाय देवाबद्दलचे. कारण शास्त्री आणि परुषी लोकांनी इतक्या चुकीच्या प्रकारे देव सांगितला होता की त्यांना हेच सांगत होता की तो नरकात टाकणारा परमेश्वर आहे, तो अग्नीने भस्म करणारा परमेश्वर आहे, तो तुम्हाला मारून टाकेल जर तुम्ही पाप केलं तर. मी बरोबर बोलतो मित्रांनो? हो.
हो बरोबर. आणि अशा प्रकारचा ख्रिस्त गाजवल्यामुळे किंवा पित्याबद्दलचं चरित्र लोकांना दाखवल्यामुळे लोक इतकी घाबरायची आणि लोकांना असंच वाटायचं की अरे आपलं काय खरं नाही, आता आपण पापी आहोत आणि आपला नाश पक्का आहे आणि मग ठीक आहे, देवाकडे न गेलेलंच बरं आहे, कारण तो भस्म करणारा अग्नी आहे. आणि त्याच्यामुळे लोक देवाकडे जरी आले तरी ते घाबरायचे, कारण त्यांना तो भस्म करणारा अग्नी आहे असंच वाटायचं. पण तो मृदू मुलायम मंदक्रोध आहे हे कुणाला कळालंच नाही. आणि हेच गैरसमज काढण्याकरता स्वर्गातून देवाचा शब्द खाली आला, प्रभू येशू ख्रिस्त खाली आला, कारण त्याच्याशिवाय पित्याला कोणीच ओळखू शकत नव्हतं. आमेन. मित्रांनो, याच्यावर एक वचन आहे, ऍक्च्युली ते माझं खूप फेवरेट वचन आहे. आपण ते वचन काढूया, जे इथं लिहिलेलं तर नाहीये, पण जर तुमच्याकडे बायबल असेल तर योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय कोणी काढेल? जर तुमच्याकडे बायबल आहे तर देव तुम्हाला खूप आशीर्वाद देव. 1 अध्याय योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 18वं वचन कोणी वाचेल? हो. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. आमेन. मित्रांनो, पित्याला कोणीच पाहिलेलं नाहीये येशू ख्रिस्ताशिवाय. म्हणजे पित्याचं जर कोणी अंतकरण जाणत असेल, पित्याचे विचार जर कोणी जाणत असेल तर ते प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं तिसरं कोणीच नाही असं बायबल सांगते. आमेन. जर आपण कुठल्या तिसऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवत असू ना मित्रांनो, तर तो खोटा विश्वास आहे. कारण इथे वचन सांगते की 18 वचनामध्ये कोणी कधीच त्याला पाहिलं नाहीये देवाला. फक्त एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. प्रकट केले आहे म्हणजे काय? जसा तो आहे, जसा प्रभू पिता आहे, प्रेमळ पिता आहे, बरोबर तसाच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रकट केलं आणि त्याचा चांगुलपणा लोकांना सांगितला. आणि मग तेव्हा कळालं की अरे खरंच पिता जर कसा आहे तर तो असा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला बघून त्यांना पित्याबद्दल प्रेम जाणवायला लागलं. जे पूर्वी भीतीचं प्रेम होतं आता ते पूर्णपणे प्रेमात बदललं गेलं. कुणामुळे? येशू ख्रिस्ताचं क्रूसावर जाण्यामुळे, त्याचं भूतलावरच्या सगळ्या वागणुकीमुळे. मित्रांनो, हे जे काही आपण शिकत आहोत ना ते सगळं त्याच्यासाठीच आहे की त्या पित्याबद्दलचा जो गैरसमज आपल्या अंतःकरणामध्ये आहे तो निघला पाहिजे. कारण तो न्याय निवाडा करतो, म्हणजे आपण जसा विचार करतो तसा तो करत नाही, आपण जसं वागतो तसा तो वागत नाही. आपले विचार आणि त्याचे विचार याच्यामध्ये खूप फरक आहे. आमेन. आणि हेच अज्ञान काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि जो कोणी त्याच्या प्रेमाला स्वीकारतो, त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देतो, परमेश्वर त्याच्या हृदयाशी बोलून प्रभू येशू ख्रिस्त त्या पित्याचं खरं स्वरूप त्याला सांगतो. आणि तो व्यक्ती जो सुपीक जमिनीवर पडलेला आहे तो देवाचं पित्याचं चरित्र आहे तो पटकन स्वीकारायला तयार होतो. तो खरंच चांगला आहे, तो प्रेमळ आहे, तो अंतःकरणाने स्वीकारतो आणि प्रेमाने पश्चाताप करतो, भीतीपोटी नाही. आमेन. सुपीक जमिनीवर पडलेलं बी तेच आहे जे अंतःकरणाने पश्चाताप करतं, भीतीपोटी नाही. त्याचं पित्यावर प्रेम आहे, त्याचं प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम आहे, म्हणून तो पश्चाताप करतो. स्वतःचे अज्ञान व स्वतःला पत्कारलेला आंधळेपणा याचे प्रायश्चित्त त्यांना सोसावे लागते. कोणाला? जे आपलं अंतःकरण कठीण करून बसतात. पित्याचं प्रेम कळत असून सुद्धा ते चुकीच्या प्रकारे जगाला शिकवतात आणि भीतीची स्वार्थ लोकांपर्यंत पोहोचवतात आणि स्वतःला स्वधार्मिकतेमध्ये गुंडाळून टाकतात. स्वधार्मिकता म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो कोणाला? कोणी सांगू शकतं स्वधार्मिकतेबद्दल? आपण खूप वेळेला शिकलो याच्याबद्दल. स्वधार्मिकता म्हणजे स्वतःच्याच मनाने अंतःकरणातले विचार स्वतःच्या मनाने चालणं थोडक्यात. येस येस, बरोबर आहे. म्हणजे स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं की मी किती चांगला आहे, मी उपास करतो, मी बायबल स्टडी करतो, मी वचन वाचतो, माझ्यामध्ये खूप चांगुलपणा आहे. हा मित्रांनो स्वधार्मिकपणा आहे.
सिस्टर एलन व्हाईट सांगतात की हे मी वारंवार सांगतोय, का सांगतोय माहिती आहे, कारण नकळतपणे आपल्यामध्ये ही गोष्ट येऊ नये. सिस्टर एलन व्हाईट असं सांगतात की एखादा दारुडा व्यक्ती बरा, स्वधार्मिकता ज्याच्यामध्ये पाप आहे त्याच्यापेक्षा एक दारुडी व्यक्ती बरा. कारण तो दारुडा व्यक्ती, त्याला माहिती असतं की ते वाईट आहे आणि ते माझ्यासाठी चांगलं नाही आहे, पण तरी तो त्याच्या दुःखामुळे त्या व्यसनाच्या आहारी पडतो. परंतु जो स्वधार्मिक माणूस आहे ना, त्याला कळत असून सुद्धा तो स्वतःच्या चांगल्या गोष्टीवर खूप भरोसा ठेवतो. जो देवासमोर उभा राहून देवाला म्हणतो की प्रभू बघ मी उपवास करतो, बघ मी दान धर्म करतो, बघ मी किती चांगला आहे, पण मी या पापी जकातदारासारखा नाहीये, त्याला म्हणतात स्वधार्मिकपणा. आमेन. सगळ्यांना समजले? आमेन. फक्त 2-3च आमेन मला ऐकू आलेत. थँक्यू सो मच. पुढे आपण बघूयात. तिसरा मुद्दा कोणी वाचेल? पण ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना असे शिक्षण दिले की त्यांनी मन मोकळेपणाने शिक्षण घेणे व विश्वास ठेवणे. येशूने शिष्यांना आशीर्वाद दिला, कारण त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिले व त्यांच्या कानांनी त्यांनी ऐकले व विश्वास ठेविला. आमेन. आमेन. मित्रांनो, जेव्हा कधी देवाचं वचन आपल्याला शिकवलं जातं, आपलं अंतःकरण पागळून जातं, तेव्हा त्या देवाच्या वाणीला जो कोणी प्रतिसाद देतो त्याला देवाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. शिष्यांनी तो अनुभव घेतला आणि म्हणून ते देवाचा खरा प्रकाश लोकांना देऊ शकले. का? कारण त्यांनी कानाने ऐकलं, हातांनी चाचपलं आणि त्यांनी विश्वास ठेवला. आज तोच प्रभू तुम्हाला आणि मला तो अनुभव द्यायला तयार आहे. जो कोणी विश्वास ठेवतो, जो वचन स्वीकारतो, ते देवाकडून आलेलं आहे, व्यक्तीकडून नाही. असा जो विश्वास ठेवतो त्याचं अंतःकरण बदली झालेलंच असतं. आणि असा व्यक्ती जेव्हा देवाचा प्रचार किंवा देवाची सुवार्ता सांगायला बाहेर पडतो तर लोकांचं अंतःकरण पिळवटून निघल्याशिवाय राहत नाही. आमेन. आमेन. पुढचं वाक्य आपण वाचूयात. चांगल्या भूमीचा श्रोता देवाचे वचन स्वीकारतो, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून. आणि वास्तविक ते असेच आहे. 1 थेसलोनिके 2:13. पवित्र शास्त्र त्याच्याकरिता देवाची वाणी आहे अशा खात्रीने जो शास्त्रलेख स्वीकारतो केवळ तोच खरा शिकणारा असतो. आमेन. 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 ही वचनाचं स्पष्टीकरण आहे मित्रांनो. खरा शिकणारा किंवा खरा विद्यार्थी तोच आहे जो मनमोकळेपणाने देवाच्या वाणीकडे लक्ष देतो आणि तो ते वचन स्वीकारतो. मग ते कोण सांगत आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. तो लहान मुलगा सांगत असो, मोठा सांगत असो, शिकलेला सांगत असो, अशिक्षित असो, तो कोणी भिकारी असो किंवा श्रीमंत असो, ते देवाची वाणी आहे, म्हणूनच आपल्याला ते स्वीकारायचं आहे. पुढे आपण बघूया. वचनाने त्याचा थरकाप होतो, कारण त्याच्याकरिता ती ज्वलंत सत्यस्थिती असते. त्याचा स्वीकार करण्याकरता तो त्याचे बुद्धिमंत मन व अंतःकरण उघडतो. कर्नेल्य व त्याची मित्रमंडळी अशा प्रकारचे श्रोते होते. ते प्रेषित पेत्राला म्हणाले होते की आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा केले. पुढे दिसत नाही. अच्छा, आज्ञा पिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहोत. मित्रांनो, हे आपण बघितलंय की पेत्रा बरोबर त्या ठिकाणी काय झालं होतं, त्याने कर्नेलचा स्वीकार कसा केला. कर्नेल हा एक रोमी सुभेदार होता. आमेन. सगळ्यांना आठवतं आपण काल काय शिकलो होतो. पण पेत्राशी काय झालं होतं जेव्हा तो कर्नेलच्या घरामधून गेला होता तेव्हा? दृष्टांत दाखवलं होतं परमेश्वराने. येस. काय दृष्टांत होता तो? त्या ताटामध्ये अशुद्ध प्राण्यांचे मांस होते. येस. आणि परमेश्वर त्याला काय सांगतो, ते मांस काय करायला सांगतो? ते खायला सांगतो. येस. इतर भाऊ. येस, वंदना ताई. येस, जे मी पवित्र
केलेलं आहे त्याला तू अपवित्र ठरवू शकत नाही असं परमेश्वर त्याच्याशी बोलतो. आणि मग पेत्र त्या गोष्टीला स्वीकारतो, त्याला समजतं की परमेश्वर काय बोलत आहे माझ्याशी. आणि मग तो कर्नेलच्या घरी जातो, त्याला देवाचं वचन शिकवतो आणि त्याला देवाच्या नावात, पुत्राच्या नावात बाप्तिस्मा देतो. आणि त्या व्यक्तीचं अंतःकरण बदलतं आणि देवाचा आत्मा त्या कर्नेलमध्ये येतो. आणि मग तो सुद्धा, कर्नेल सुद्धा देवाची सेवा करायला लागतो. तो रोमी सुबेदार बदलतो. मित्रांनो, इतका कठीण व्यक्ती देवाचं वचन स्वीकारतो, इतकी त्या वचनामध्ये पॉवर आहे, सामर्थ्य आहे. मित्रांनो, जो शौल होता, जो ख्रिस्ती लोकांचा छळ करून त्यांना रस्त्यावर आणून फरफटत आणून मारायचा, धोंडमार करायचा, त्यांचे धड उडवायचा, इतकं भयानक छळ करणारा तो शौल, त्याचा सुद्धा पौल झाला. कारण वचनामध्ये तितकं सामर्थ्य आहे. मित्रांनो, हे जेव्हा एखाद्याच्या हृदयाला स्पर्श करतं तेव्हा ते हृदय मृदू आणि मुलायम झाल्याशिवाय राहत नाही. ओके, पहिला मुद्दा कोणी वाचेल स्क्रीनवरचा? सत्य होणे हे प्रखर बुद्धिमत्तेवर तितकेसे अवलंबून नसते, की शुद्ध हेतूवर, देवावर विश्वासणाऱ्या कळकळीच्या साध्या विश्वासावर असते, जे अंतःकरणाची नम्रता धारण करून दैवी मार्गदर्शन मिळवू पाहतात. देवाचे देवदूत त्यांच्या जवळ जातात, सत्याचे समृद्ध खजिने उघडून दाखविण्याकरता त्यांना पवित्र आत्मा दिला जातो. चांगल्या भूमीचे श्रोते वचन ऐकल्यावर ते पाळतात. आमेन. आमेन. मित्रांनो, ही वचन किंवा हे मुद्दे आपण काल बघितलेत, की जो श्रोता आहे किंवा ते चांगल्या जमिनीवर पडलेलं जे बी आहे, ते ती लोक आहेत जी देवाचं वचन अंतःकरणाने स्वीकारतात आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणायला तयार होतात. ते अंतःकरण कठीण करून हे म्हणत नाही की हे वचन माझ्यासाठी नाही आहे, दुसऱ्या कोणाला तरी ते लागू आहे, किंवा मला ते दुसऱ्यांना शिकवायचं आहे म्हणून मी ते शिकल, असं ते स्वीकारत नाही. तर ते प्रॅक्टिकली स्वतःच्या जीवनावर ते कसं अवलंबून आहे, कसं ते स्वतःसाठी लागू आहे, ते जेव्हा ते स्वीकारतात तेव्हा ते जाऊन इतरांना शिकू शकतात. अगोदर तुम्हाला सांगण्या अगोदर त्या वचनाचा अनुभव मी स्वतः घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर ते फक्त वरपांगीपणाने केलेली ती बडबड होऊन जाईल नुसते. आणि बायबल सांगतं, हे जरा कठीण वचन आहे पण ते सत्य आहे, की तोंडच्या वटवटीने दारिद्र्य येते. मी नुसतीच बडबड बडबड पोकळ बडबड करायला लागलो ना, तर त्या बडबडीला काहीही अर्थ नसतो. पण जोपर्यंत मला वैयक्तिकरित्या अनुभव येत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला सुद्धा सांगू शकत नाही. मित्रांनो, ह्या नवीन जन्माचा अनुभव हा इतका सुंदर आहे, मी तो शब्दात नाही सांगू शकत. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तो नवीन जन्माचा अनुभव असणार आहे, म्हणून तुम्ही रोज बायबल स्टडी ऐकायला आतुर असता आणि ते अंतःकरणाने स्वीकारता सुद्धा. ही एक खूण आहे की तुमचा नव्याने जन्म झालेला आहे आणि तुम्ही ते वचन स्वीकारायला तयार होता. आपलं मन कठीण करण्याच्या ऐवजी ते वचन अंतःकरणाने ऐकता आणि बदल करायला तुम्ही तयार होता. ही ती खूण आहे. मित्रांनो, हे निश्चितच समजून घ्या की तुमचा नव्याने जन्म झालेला आहे, तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहात. आणि हा इतका सुंदर अनुभव आहे मित्रांनो. आणि जो जितका गांभीर्याने देवाचं वचन स्वीकारत जातो त्याच्यामध्ये बदल घडत येत राहतात. नको असलेल्या गोष्टी, देवाला ज्या गोष्टी नको असतात ते पटकन आपण काढून द्यायला तयार होतो. दगड, धोंडे, खळगे, काटे, कुसळे आपण लगेच काढून टाकायला तयार होतो. जे आपल्या आवडीचं पाप आहे ते आपण लगेच सोडून द्यायला तयार होतो. का? कारण माझ्या येशूला ते आवडत नाही, माझ्या पित्याला ते आवडत नाही. त्या प्रेमापोटी आपण ते सोडून द्यायला तयार होतो. पण काही लोक कशी आहेत माहिती आहे मित्रांनो, भावी काळात येणारी संकट आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी ती लोक ते वाईट गोष्टी सोडून द्यायला तयार होतात. समजते फरक? समजते मित्रांनो तुम्हाला? 2 मिनिटं फक्त लक्ष द्या, मला काय सांगायचंय. हो, कळतं. 2 प्रकारची लोक आहेत जी त्यांचा पश्चाताप असा असतो. एक लोक जी देवाचा पापाचा पश्चाताप करतात, त्यांना असं वाटतं की मी हे पाप केल्याने माझ्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात, त्रास येऊ शकतो आणि भावी काळामध्ये मला भयानक अशा समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं, त्याच्याऐवजी मी पश्चाताप करतो. अशी एक लोक आहेत. पण दुसरी जी लोक आहेत ती देवाच्या प्रेमाला प्रतिसाद देऊन पश्चाताप करतात. त्यांना समजतं की मी हे पाप केल्याने मी माझ्या
पित्याला दुखावलंय, त्याच्या एकुलत्या एक पुत्राला मी दुखावलंय, त्याच्या प्रेमापासून मी दूर चाललोय. आणि म्हणून त्यांचं अंतःकरण पिळवटून जातं आणि ते देवाला मिठी मारण्यासाठी आतुर असतात. त्यांना फरक पडत नाही की त्या पापाचा परिणाम भविष्यात काय होईल, त्या चुकीचा परिणाम काहीही होऊ दे, पण माझं नातं माझ्या पित्याशी घट्ट झालं पाहिजे. मित्रांनो, हा सगळ्यात सुंदर अनुभव आहे नवीन जन्माचा. मग तो व्यक्ती घाबरत नाही, मग काही होऊ द्या, त्या पापाचा परिणाम भविष्यात काही होऊ द्या, पण तो त्याच्या पित्याला बिलगून आहे, पुत्राला बिलगून आहे. तो सगळ्यात मोठा आनंद त्या व्यक्तीला वाटतो. दावीद राजा जेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्याने पाप केल्यानंतर जेव्हा पश्चाताप केला, तेव्हा त्याने परिणामाची चिंता केली नाही. तो म्हटला की काही होऊ दे, पण माझं नातं तुझ्याबरोबर तुटू नये. भविष्यात माझं काही होऊ देत, मला त्याचा फरक पडत नाही, पण मला तुझ्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम मला तोडू द्यायचं नाही आहे. ह्यामुळेच मित्रांनो, दाविदावर देवाचं इतकं प्रेम होतं की तो परमेश्वर त्याला म्हणतो की तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस, तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस. मित्रांनो, खूप सुंदर गोष्ट आहे. जेव्हा आपण नवीन जन्माचा अनुभव घेतो ना, आपल्याला पापांपासून होणाऱ्या जे त्याचे परिणाम आहेत त्याची चिंता राहत नाही, कारण आपण आपल्या पित्याच्या चरणाजवळ सुखरूप असतो, आपल्या बापाच्या चरणाजवळ सुखरूप असतो. तो असतो नवीन जन्माचा अनुभव. आमेन. आमेन. आणि ते असतात सुपीक जमिनीवर पडलेलं बी, चांगल्या भूमीत पडलेले श्रोते, जे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे ते पाळायला तयार होतात. सैतान त्याच्या सर्व वाईट हस्त निशी सुद्धा ते वचन त्याच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. वचन केवळ ऐक किंवा वाचणे पुरेसे नसते. पवित्र शास्त्र लेखाकडून ज्याला फायदा करून घ्यायचा असेल त्याने त्याच्या पुढे सादर केलेल्या सत्यावर मनन केले पाहिजे. आस्थापूर्वक लक्ष देऊन व प्रार्थनापूर्वक विचार करून त्याने सत्याच्या वचनाचा अर्थ शिकून घेतला पाहिजे व त्या पवित्र ईश्वर प्रेरित लेखामध्ये जी ईश्वरी वृत्ती प्रकट केलेली आहे ती आपलीशी करून घेतली पाहिजे. आमेन. मित्रांनो, हे जे लोक आहेत, सुपीक जमिनीमध्ये पडलेलं जे बी आहे, जे देवाचं वचन स्वीकारायला तयार होतात, सैतान त्यांच्या सर्व वाईट काय लिहिले माहिती नाही ते, पण त्याचं जे कार्य आहे त्या सर्व वाईट मार्गापासून परमेश्वर त्याचे देवदूत आणून आपल्या भोवती तो रक्षण करतो. आणि सैतान कधीच देवाचं वचन त्या लोकांपासून हिरावून घेऊ शकत नाही. वचन केवळ त्यांना ऐकणं पुरेसं नसतं, तर ते वाचतात आणि त्याच्यावर मनन करणारी ती लोक असतात. आणि म्हणून त्यांचं जे मूळ आहे ते मातीमध्ये घट्ट बसलेलं असतं. पवित्र शास्त्राच्या लेखांकडून ज्याला फायदा करून घ्यावायचा असेल त्याने त्याच्या पुढे सादर केलेल्या सत्यावर मनन केले पाहिजे. म्हणजे जे काही परमेश्वर आपल्याला सत्य सांगते ना, तर त्याच्यावर तो मनन करतो. आपण काय होतं माहिती आहे, बऱ्याचदा जेव्हा देवाचं वचन एखाद्या वेळेला मांडलं जातं तेव्हा आपले वाद करण्याची खूप इच्छा होती त्याच्यावर. खूप लोकांची वृत्ती मी पाहिली की देव सांगतो की मी प्रेमळ आहे, मी प्रेम करणार आहे, माझं प्रेम कधीच बदलत नाही, पण तरीसुद्धा काही लोकांची मानसिकता अशी आहे की त्यांना असं वाटतं नाही, परमेश्वराने न्याय पण केला पाहिजे आणि पापी लोकांना त्याने शासन पण केलं पाहिजे, असं आपल्या बऱ्याच जणांना वाटतं. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, परमेश्वराला शासन करायला कधीच आवडत नाही, कारण तो आपल्या लेकरांवर इतकं प्रेम करतो की त्याला कधीच वाटत नाही की त्याच्या लेकरांना फटके मारावे, शासन करून त्यांना योग्य ताळावर आणावं. असा आपला देव नाहीये. तो प्रेमाने बोलवतो, तो प्रेमाने न्याय करतो. जेव्हा कधी आपण पापात पडतो त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, खरोखर अश्रू येतात मित्रांनो. त्याचं अंतःकरण इतकं मृदू आणि मुलायम आहे, इतकं हळवं आहे. जेव्हा कोणी पाप करतं तेव्हा तो दुःखित होऊन त्या मनुष्याच्या नाकारण्यामुळे तो माघारी जातो. माघारी जात नाही, किंबहुना आपणच त्याच्यापासून दूर जातो, कारण परमेश्वर आहे तिथेच उभा राहतो आणि तो म्हणतो आपल्याला की बाळा, तू मागे फिर, कारण तू मला जिथे सोडून गेला होता मी तिथेच अजून उभा आहे, मी वाट पाहतोय, तू कधी येशील
आणि कधी आपण दोघं बसून चर्चा करू, बोलू, याची तो वाट पाहत असतो मित्रांनो. आमेन. त्याने त्याच्या पुढे जो सत्याचा मार्ग ठेवलेला आहे तो व्यक्ती त्याच्यावर तो मनन करतो, जो सुपीक जमिनीत पडलेला आहे. आस्थापूर्वक लक्ष देऊन व प्रार्थनापूर्वक विचार करून त्याने सत्याच्या वचनाचा अर्थ शिकून घेतला पाहिजे. त्या पवित्र ईश्वर प्रेरित लेखांमध्ये जी ईश्वरी वृत्ती प्रकट केलेली आहे, म्हणजे देवाचा खरा स्वभाव जिथं प्रकट केलेला आहे ना, त्याच्यावर तो मननचिंतन करत राहतो. एखादं वचन जेव्हा देवाचा क्रोध प्रकट करताना, तर त्या वचनाला आपण देवाच्या चांगुलपणाशी सुद्धा कम्पेअर केला पाहिजे. उदाहरणार्थ पवित्र शास्त्रामध्ये अशी बरीचशी उदाहरणं आहे जिथे देवाचा क्रोध किंवा देवाचं वेगळंच कॅरेक्टर रिव्हील होतं, पण त्यावेळेला देवाच्या चांगुलपणाची जोड त्याला लावा आणि मग त्याला थोडं गांभीर्याने विचार करा की परमेश्वर जर एका ठिकाणी तो म्हणत आहे की तो प्रीती आहे, जो त्याचं प्रेम कधीच बदलत नाही, तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे, मग हे वचन असं का सांगत आहे, त्याचा पाठपुरावा करा. मित्रांनो बघा, परमेश्वर तुम्हाला किती सुंदररित्या वचनातून बोलेल. तो एक सुंदर अनुभव येईल आणि तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल की तो परमेश्वर त्याचा चांगुलपणा कधीच सोडत नाही. आमेन. आमेन. ओके, तिसरा मुद्दा आपण बघूयात. आपण मन थोर विचारांनी, शुद्ध विचारांनी भरून टाकावे असे आपण त्याच्या प्रीतीचे व दयेचे मनन करावे. उद्धाराच्या थोर योजनेत असलेल्या त्याच्या अद्भुत कार्याचे अध्ययन करावे. मग आपल्याला सत्याचा जास्तीत जास्त स्पष्ट समज प्राप्त होईल व अंतःकरणाच्या शुद्धतेकरिता व सुस्पष्ट विचारांकरिता असलेली आपली उत्कंठा अधिक वरच्या व अधिक पवित्र पातळीवरील होईल. पवित्र विचारांच्या शुद्ध वातावरणात राहणाऱ्या जीवात्म्याचा स्वभाव पवित्र शास्त्राच्या अध्ययनाद्वारे देवाशी समागम होऊन रूपांतरित होईल. आमेन. आमेन. मित्रांनो, हे ते शिकवते जिथे परमेश्वर आपल्याला बोलू इच्छित आहे की जेव्हा आपण त्या वचनाकडे इतकं मनमोकळेपणाने अभ्यास करतो, त्याच्यावर मनन चिंतन करतो. मित्रांनो, दावीद राजा म्हणतो की तुझ्या नियमशास्त्रामुळे, त्याच्यावर रात्रंदिवस मनन केल्यामुळे मला माझ्या शिक्षकांपेक्षा 10 पट जास्त कळतंय, वयोवृद्धांपेक्षा मला जास्त समजबुद्धी. का दावीद राजा असं म्हणतो माहितीये? कारण तो देवाच्या चांगुलपणावर मनन चिंतन करतो. आणि हेच ते कारण आहे मित्रांनो, जेव्हा आपल्याला वचनाचा प्रकाश इतका सुंदररित्या कळतो, इतरांपेक्षा आपल्याला त्या वचनाचा गहनगूज अर्थ सुंदररित्या कळतो. आणि जेव्हा आपण इतरांना त्याचं स्पष्टीकरण द्यायला जातो ना, तो समोरचा व्यक्ती सुद्धा हातबल होतो की अरे इतकं सुंदर वचन, हे आत्तापर्यंत मी कधीच त्याचं स्पष्टीकरण इतकं सुंदर पाहिलं नाही. तो परमेश्वर तुम्हाला इतक्या सुंदररित्या त्याच्या गहनगूज गोष्टी एकदम साध्या सरळ भाषेमध्ये सांगायला तयार होतो. मित्रांनो, कधी कधी मला सुद्धा आश्चर्य वाटतं की जेव्हा मी या पुस्तकांचा अभ्यास केला, ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक अभ्यासलं, देवाच्या वचनावर मननचिंतन केलं, आणि मग मला इच्छा झाली की बाबा हेच वचन जे आहे किंवा हे शिक्षण हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि मग जेव्हा यूट्यूबवर किंवा इतर सोशल जे मीडियाचे जे माध्यम आहेत त्याच्याद्वारे मी लोकांपर्यंत ती वचनं किंवा ते मुद्दे पोहोचवले, तेव्हा लोकांकडून येणारा फीडबॅक मला स्वतःला आश्चर्य करणारा होता. लोक म्हणायचे, विचारतात अजून सुद्धा की ब्रदर हे कसं काय कळतं तुम्हाला इतकं सरळ साध्या सोप्या भाषेत, या गोष्टी तुम्हाला कशा काय समजतात? कारण आम्ही कितीतरी वेळा बायबल वाचले परंतु आम्हाला समजलं नाही ते तितकं. तेव्हा मला स्वतःच आश्चर्य वाटतं की अरे देवाने इतक्या गहनगूज गोष्टी माझ्यासारख्या मूर्खाला प्रकट केल्यात. आणि मग जेव्हा त्यांच्याशी त्या वचनातून सुसंवाद साधतो तेव्हा ती लोक आश्चर्य करतात की खरंच ही कुठलं असं ज्ञान आहे. मित्रांनो, ही काय माझी प्रौढी नाही, कारण मी तर मूर्ख आहे, मी केवळ माती आहे. पण हे जे ज्ञान आहे ना, ते खुद्द पित्यापासून, त्याच्या एकुलत्या एक पुत्रापासून आहे, जे तुम्हाला आणि मला मिळत आहे. याच्यात माझी फुशारकी अशी काहीच नाही. मला इतकं ज्ञान नाही आहे मित्रांनो, मी बोलताना सुद्धा अडखळत बोलतो, मला बोलण्याचं सुद्धा एवढं ज्ञान नाही आहे. परंतु स्पष्ट करणारा
बोलणारा आणि तुम्हाला समजावून सांगणारा तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही त्या गोष्टी ग्रहण करत आहात. आमेन. आणि जेव्हा तुम्ही त्या वचनावर त्या परमेश्वर पिताच बोलत आहे याप्रमाणे तुम्ही ते मननचिंतन करता, तेव्हा तुमचं हृदय पलटायला सुरुवात होते आणि ते सत्य जसंच्या तसं तुम्ही स्वीकारायला तयार होता. आपण आपले मन थोर विचारांनी, शुद्ध विचारांनी भरून टाकावे असे देव आपल्याला सांगतो. जे काही वचन देवाकडून येते, जे शुद्ध सोनं आहे, ते जसंच्या तसं स्वीकारायला आपण तयार व्हायला पाहिजे असं आपल्याला देव सांगत आहे. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या प्रीतीचे व दयेचे मनन करावे. पण आपण कशावर मनन करतो माहिती आहे? न्यायनिवाडा होणार आहे, पापी लोकांचा नाश होणार आहे, देव पापी लोकांना नरकात टाकणार आहे, याच्याबद्दलच आपण इतकं मनन करून ना बाहेर जरी गेलो ना तर आपण लोकांना बघतो, अरे किती पापी हा, नरकात मरतोय की काय, नरकात मराल, असं व्हाल तसं व्हाल, देवाकडे या, पश्चाताप करा. ह्या गोष्टीने आपण इतर लोकांना भीतीचा देवाची सुवार्ता सांगतोय मित्रांनो. पण आपला देव भीतीचा देव आहे का? तो कुठला देव आहे? प्रीतीचा देव, प्रेमाचा देव. आमेन. मुद्दा आपल्याला स्पष्ट सांगतोय की आपण त्याच्या प्रीतीचे व त्याच्या दयेचे मनन करावे. म्हणजे प्रत्येक घटनेतून त्याची प्रीती कशी प्रकट होत आहे, त्याची दया कशी प्रकट होत आहे याच्यावर मनन करा. खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. पण लोक अशा पद्धतीने ह्या गोष्टी घेतात. मला तर खूप लोक म्हणतात की ब्रदर, तुम्ही जर याच्याच प्रकारे जर बोलत राहिला ना तर लोक देवाला घाबरणारच नाही, लोक मग पापच करत राहतील. मी त्यांना एकच उत्तर देतोय की मला फरक पडत नाही. ज्याला देवाचं प्रेम कळतंय ना तो कधीच पाप करणार नाही. पण जो देवाला भीतीपोटी स्वीकारतोय तो पापातच पडेल, कारण तो देवाला भीतीने स्वीकारतोय. पण माझं देवावर प्रेम आहे आणि प्रेमात पडलेला मनुष्य समोर ज्याच्यावर त्याचं प्रेम आहे त्याच्या मनाविरुद्ध तो कधीच करणार नाही. कारण का? त्याला ते नातं महत्वाचं असतं, त्याला ते प्रेम टिकवणं महत्वाचं असतं. आमेन. एक पती किंवा पत्नीचं नातं मित्रांनो असं आहे ना की त्या पतीला नेहमी असं वाटत राहतं, चांगले पती पत्नी म्हणतोय मी, ते चांगले पती पत्नी नेहमी विचार करतात की हे वाईट गोष्टी केल्याने माझ्या पत्नीला वाईट वाटेल, ही वाईट कृत्य केल्याने माझ्या पतीला वाईट वाटेल. आणि त्या प्रेमापोटी ते मननचिंतन करून त्या वाईटापासून दूर राहतात, व्याभिचारापासून दूर राहतात, तिला नको असलेल्या त्याला नको असलेल्या गोष्टीपासून ते दूर राहतात. का? कारण त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं. माझ्या पत्नीला वाईट वाटेल, माझ्या पतीला वाईट वाटेल, या प्रेमाने ते त्या वाईट गोष्टींपासून दूर राहतात. परमेश्वराची इच्छा ती आहे मित्रांनो, आपण त्याच्या प्रेमाला, त्याच्या दयेवर मननचिंतन करून त्या पापापासून दूर राहावं, त्या भीतीपोटी नाही. उद्धाराच्या थोर योजनेत असलेल्या त्याच्या अद्भुत कार्याचे अध्ययन करावं. त्याने किती अद्भुतरित्या गोष्टी निर्माण केल्यात. मित्रांनो, हे बीजाचं जे उदाहरण आहे ना, जे आपण शिकत आहोत, तुम्हाला असं वाटेल की अरे ही खूप साधी गोष्ट आहे, बी पेरलं जातं आणि ते मग मातीमधून उगवतं. मित्रांनो, ही साधी सुधी गोष्ट नाही आहे, हा देवाचा चमत्कार आहे. आमेन. मी माझ्या मिसेसला मी मटकी बनवताना एकदा बघत होतो आणि तिने आपल्या बहिणी जेव्हा हा प्रयोग करतात त्यांच्या घरात, बघा तुम्ही, मटकी जी असते ना, जी कच्ची मटकी, जे बिया असतात, मटकीचे बिया असतात, ते आपण हवेमध्ये कितीतरी महिने, कितीतरी दिवस ठेवतो. त्या मोकळ्या हवेमध्ये त्या मटकीला मोड येतात का हो? भाऊ बहीण कोणीतरी? त्या मोकळ्या हवेत ठेवल्याने त्याला मोड येत नाही. पण त्याला पाण्यामध्ये ठेवल्यावर किंवा त्याला पाण्यामधून काढल्यावर त्याला जेव्हा ते कापडामध्ये गुंडाळतात आणि मग त्याला मोड येतात. का बरं असं? कोणी सांगेल? कोणी विचार केला आतापर्यंत? आपल्याला असं वाटतं की अरे हा, ही गोष्ट होती, नॅचरल गोष्ट आहे. नाही मित्रांनो, हा चमत्कार आहे. कधीतरी विचार करा त्याच्याबद्दल बारकाईने, की जेव्हा ते मोकळं पडलेलं बी असतं तेव्हा त्याच्यामधून अंकुर फुटत नाही, त्याला मोड येत नाही. परंतु तेच जेव्हा मटकी जेव्हा कापडामध्ये गुंडाळलं जातं, त्याला पाणी दिलं जातं, मग त्याच्यामधून मोड यायला लागतात.
मित्रांनो, हा देवाचा चमत्कार आहे. एक बी जेव्हा मोकळ्या हवेमध्ये ते पडलेलं असतं, पण तेच बी जेव्हा शेतकरी घेतो आणि शेतीमध्ये पेरतो तेव्हा ते पोषक तत्व घेऊन आपल्यामध्ये आत्मसात करतं आणि मग त्याच्यामधून अंकुर फुटतो. एक मेलेलं बी ते जिवंत होतं. मित्रांनो, हा देवाचा चमत्कार आहे. कधी विचार केलाय तुम्ही की स्त्रीच्या गर्भाशयात एक बाळाचा जन्म कसा होतो? एक पुरुषाचं शुक्राणू जेव्हा स्त्रीच्या मध्ये जातो आणि मग हळूहळू त्या बाळाची प्रोग्रेस होते. मित्रांनो, हा चमत्कार आहे. ही अद्भुत गोष्ट आहे. 9 महिने त्या बाळाचं जडणघडण पोटात कशा पद्धतीने होतंय त्या आई बापाला सुद्धा माहिती नाही. त्या स्त्रीच्या पोटामध्ये एक हाड बनत आहे, ते बाळ जन्म घेत आहे, त्याचं हृदय बनतंय. किती अद्भुत गोष्ट आहे. पण आपण या गोष्टीबद्दल कधी विचारच करत नाही. का? कारण आपण इतके काळजी चिंताने ग्रासून गेलोय की देवाच्या अद्भुत गोष्टीवर आपण कधी मननच करत नाही. पण ही वेळ आहे मित्रांनो त्याच्यावर मनन करण्याची. निसर्गात जा, त्या झाडांकडे बघा. एकाच मातीतून ते आंब्याची फळं येतात, चिक्कूची फळं येतात, अननस येत आहे, सफरचंद येत आहे. ही एकाच भूमीतून येणारी ती फळं आहेत. किती आपला परमेश्वर क्रिएटिव्ह आहे. कधी याच्यावर तुम्ही मनन केलंय मित्रांनो? आज करा. त्या निसर्गामध्ये बघा, त्या हिरवळीकडे बघा, त्या डोंगराकडे बघा. मग बघा तुमच्या काळजी चिंता अशा निघून जातील एकदम चुटकीमधून. तुम्हाला समजेल की हा परमेश्वर जो सगळ्या गोष्टीची इतकी सुंदररित्या काळजी घेतो, हवामान त्या झाडासाठी बरोबर त्याला जसं पाहिजे तसंच ठेवतो, तर तो परमेश्वर जी मी त्याच्या हाताची निर्मिती आहे, ज्याने मला एवढा श्वास फुंकलाय, तो माझी काळजी किती सुंदररित्या घेईल. आमेन. या अद्भुत गोष्टींवर मनन चिंतन करा मित्रांनो. मग बघा परमेश्वराची ताकद तुम्हाला किती सामर्थ्य देते. मग आपल्याला सत्याचा जास्तीत जास्त स्पष्ट समज प्राप्त होईल व अंतःकरणाच्या शुद्धतेकरिता व सुस्पष्ट विचारांकरिता असलेली आपली उत्कंठा अधिक वरच्या व अधिक पवित्र पातळीवर होईल. आमेन. जसा आत्ता आपण विचार करत आहोत ना मित्रांनो, जसं आपण त्याच्या अद्भुत गोष्टीवर मनन करायला लागलो, तर आपली जी विचार करण्याची पातळी आहे ती हळूहळू वाढत जाते. आज मित्रांनो, मी या ग्रुपसाठी देवाचे इतके आभार मानतो की जेव्हा 1 वर्षापूर्वी जेव्हा आपण बायबल स्टडी सुरू केले, इतके बालिश प्रश्न होते लोकांचे, पण आता ते परिपक्व व्हायला लागलेत. तुमचे विचार परिपक्व व्हायला लागलेत. का? कारण ते रोज बी तुमच्यामध्ये कार्य करून, ते हवामान तुम्ही स्वीकारून किंवा पोषक तत्व मातीमधून घेऊन आता तुमची प्रौढतेकडे वाटचाल होत चालली. आणि हे करणारा तुम्ही आणि मी नाहीये, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आपल्याला सुपीक मातीमध्ये टाकून आपल्याला खत पाणी घालतोय. रोज ते वचनाने आपल्याला खत पाणी घालून आपल्याला एक वरच्या पातळीवर, पवित्रतेच्या पातळीवर आपल्याला नेते. पवित्र विचारांच्या शुद्ध वातावरणात राहणाऱ्या जीवात्म्याचा स्वभाव पवित्र शास्त्राच्या अध्ययनाद्वारे देवाशी समागम होऊन रूपांतरित होईल. मित्रांनो, ही एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. ही आत्ता तुम्ही वचन ऐकलं आणि लगेच तुम्ही शुद्ध झाला असं नाहीये. शुद्धता ही रोज होणं गरजेचं आहे. रोज आपण शुद्ध व्हायला पाहिजे. आज मी पश्चाताप केलाय आणि आज मी शुद्ध झालोय आणि उद्या मी चांगला राहील असं नाहीये. आपल्याला रोज त्याच्या पवित्रतेची गरज आहे, रोज त्याच्या सानिध्याची गरज आहे. आणि जर ते एकदा तरी सुटत गेलं तर सैतान त्याचे हल्ले आपल्या भोवती टाकून टाकून आपल्याला हळूहळू देवापासून दूर दूर न्यायला लागतो. आमेन. पण मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या. देव जर तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी सांगत आहे तर आजच त्याच्या वाणीकडे लक्ष देऊन ते पटकन स्वीकारा. त्याच्या वचनावर आपण जितकं जास्त मननचिंतन करायला लागतो, त्याच्या चांगुलपणावर मननचिंतन करायला लागतो, त्याचे नोट्स एका लहान लेकराप्रमाणे काढायला लागतो की खरंच जे देवाचं वचन आज मला सांगितलं गेलंय, शिकवलं गेलंय, ते मुद्दे खूप सुंदर आहेत, ते मी रेखाटून काढेल, माझ्या बायबलवर लिहिल, जे कुठले मला रेफरन्स मिळाले ते तिथं बायबल माझं रंगून टाकेल. आपलं बायबल जर कोरं करकरीत आहे ना मित्रांनो, तर त्याच्यावरून स्पष्ट होतंय की आपण कधी ते बायबल वाचलंच नाही. तुमचं बायबल रंगलेलं असू द्यात,
ते जुनाट होऊ द्यात. वापरून वापरून त्याची पानं जर सुरकुत्या पडलेल्या असतील तर समजते की त्या व्यक्तीने बायबलचा किती अभ्यास केलेला आहे. पण त्याचऐवजी जर जे कोरं करकरीत असेल ना, याचा अर्थ असा आहे की आपण ते बायबल कधी उघडलेलंच नाहीये. आमेन. मित्रांनो, देवाचं वचन जेव्हा आपल्याला सांगितलं जातंय तर त्या सुपीक जमिनीवर पडलेल्या मातीप्रमाणे आपल्याला सुपीक फळ देणारं व्हायचंय. आणि त्यासाठी देव जे काही खत पाणी आपल्याला देतोय, जे काही खत पाणी परमेश्वर आपल्याला घालत आहे, तर ते खत पाण्यामधून जे काही पोषक तत्व आपल्याला घेता येईल ती पोषक तत्व घ्या. देवाचं ज्ञान स्वीकारा आणि बघा तुमचं जीवन किती फलदायी होईल. तुम्ही 1000 पट 1,00,000 पट पीक द्यायला तयार होताल. आमेन. आपण उद्या बघणार आहे मित्रांनो, ते पीक नेमकं काय आहे याला. ते जर आपण शिकलो ना, मग हा सगळा अभ्यास तुमच्या सार्थकी लागेल. तुम्हाला समजेल की खरंच या दाखल्याचा गाभा काय आहे. आणि तो गाभा आपण उद्या संध्याकाळी शिकणार आहोत. मला विश्वास आहे की हे जे मुद्दे आपण पाहिले, 3 मुद्दे, हे तुम्हाला समजलेत. आमेन. आपण प्रार्थना करूयात. आणि याच्यावर जर तुम्हाला असं वाटतंय की खरंच परमेश्वर माझ्या हृदयाशी बोललाय आज, तर आपलं हृदय त्याला समर्पित करा आणि प्रार्थना करा. डोळे झाका, मान वाका आणि देऊन टाका स्वतःला त्याच्या हातात. आणि मग बघा त्याच्या चमत्काराची अपेक्षा बाळगा आणि त्याच्या अद्भुत गोष्टींवर मनन चिंतन करा. त्याच्या प्रेमाविषयी बघा, विचार करा की त्या प्रेमाने तुम्हाला आजवर किती वेळा राखलंय. आपण पाप केलेला असताना सुद्धा आपण रोजचा दिवस बघू शकतो. ही त्याची दया आहे, त्याचं प्रेम आहे. त्याच्यावर मनन चिंतन करा. प्रेमळ पित्या, यावेळेला आम्ही सर्वजण अंतःकरणाने आज धन्यवाद देतो, कारण ज्या इतक्या गहनगुज आणि सुंदर गोष्टी आहेत प्रभू, त्या तुम्ही ज्या शहाणे लोकांच्या गोष्टी आहेत ते आमच्यासारख्या कमी दर्जाच्या किंवा देवबापा नम्र लोकांच्या तुम्ही ज्ञानात भर घालून आम्हाला योग्य ते शिकवण देत आहात. या सगळ्या शिक्षणासाठी पित्या आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. देवबापा, या पेरणी करणाऱ्याच्या दाखल्यामधून तुम्ही खूप सुंदर असे धडे आम्हाला दिलेले आहेत आणि तुमच्या लेकरांनी पित्या त्या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आणि ते खडकाळ जमिनीतून निघून सुपीक जमिनीमध्ये पडलेली ही सगळी परमेश्वर पित्या तुमची लेकरं आहेत. त्या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद देत आहात, नवीन जन्माचा अनुभव देत आहात. या सगळ्या गोष्टीसाठी पित्या तुम्हाला धन्यवाद देतो. प्रेमळ पित्या, कोण आहेत आजच्या या धावपळीच्या जगामध्ये तुला वेळ द्यायला कोणी तयार नाही. पण प्रभू, आज मी तुम्हाला धन्यवाद देतो की ज्या सामर्थ्याने आज तुम्ही तुमच्या लेकरांच्या अंतःकरणात कार्य करत आहात आणि ते रोज न चुकता त्या स्टडीला हजर राहत आहे. प्रभू, ही तुम्ही दिलेली त्यांना ओढ आहे, तुम्ही दिलेलं त्यांच्या जीवनात प्रेम आहे. त्या प्रेमाला अनुसरून ही लेकरं रोज ऐकत आहेत प्रभू, आणि रोज त्यांचा जो दिवा आहे तो पेटता ठेवत आहेत. प्रभू, त्यांच्या हिश्श्याचा आशीर्वाद त्यांना देव करा आणि त्यांच्या जीवनातल्या अडीअडचणी येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पित्या सोडवल्या जाऊ द्यात, असं तुम्ही करा. कारण प्रभू, तुला दिलेला वेळ, प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या वचनात घालवलेला वेळ कधीच वाया जात नाही. आणि त्याचं प्रतिफळ आज तू प्रत्येक भाऊ बहिणीला दे, अशी मी पित्या तुमच्याजवळ येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती करतो. प्रभू, आज आमच्या बहिणीचा, आमच्या मार्लिन ताईचा बड्डे आहे प्रभू. देवबापा, आमची बहीण इतक्या सुंदररित्या तुमचं कार्य करत आहे. एक शिक्षकी पेशा असून सुद्धा नम्रतेने एक विद्यार्थी बनून तुमचं वचन आज ते शिकत आहेत. प्रभू, या बहिणीवर तुमचा दैवी आशीर्वाद आज येऊ द्यात आणि त्यांच्याद्वारे कित्येकांना तुमचा आशीर्वाद मिळू द्यात. प्रभू, ते जेव्हा बड्डेचा केक कापतील प्रेमळ पित्या, तेव्हा जो स्वर्गात त्यांच्यासाठी तुम्ही खजिना ठेवलेला आहे तो आज मोकळा होऊन जाऊ द्यात आणि त्यांचं जीवन तुमच्या आशीर्वादाने भरलं जाऊ द्यात. प्रभू परमेश्वरा, ते आमच्या स्नेहताईची जी वाढ जडणघडण तुमच्या सानिध्यात करत आहे प्रभू, त्या लेकराला देखील आशीर्वाद द्या. तिचं शिक्षण, तिचं इथून पुढचे करिअरच्या गोष्टी आम्ही तुमच्या हातात देतो प्रभू. त्या लेकराच्या सानिध्यात राहा आणि तिला देखील तुमच्या प्रीतीमध्ये वाढवत राहा.
प्रभू परमेश्वरा, या बहिणीला तुम्ही आशीर्वाद दिलात म्हणून धन्यवाद देतो. परमेश्वर पित्या, यावेळेला आम्ही सर्वजण तुमच्या हातामध्ये समर्पित होत आहोत. आमचा स्वीकार तुम्ही केलात आणि जे काही तुम्ही वचन शिकवत आहात आम्ही अंतःकरणाने ते वचन स्वीकारलेलं आहे असं आम्ही कबूल करतो. प्रेमळ पित्या, तुमच्या दयेवर, तुमच्या प्रीतीवर आम्ही सतत मनन करत राहू. प्रभू, इथून पुढे तुम्ही आमचा उद्धार केलेला आहे. त्या उद्धाराच्या योजनेद्वारे तुम्ही तुमचं गुज आम्हाला प्रकट केलेलं आहे. प्रभू, या जगाच्या काळजी चिंतांनी, संसाराच्या काळजी चिंतांनी आम्ही इतके गरफुटून गेलेलो आहोत की तुम्ही केलेली अद्भुत कृत्य त्याच्यावर आम्ही कधी मननच करत नाही. पण या बीजाच्या दाखल्यामधून, या पेरणी करणाऱ्याच्या दाखल्यामधून तुम्ही आम्हाला अद्भुत गोष्टी शिकवल्यात. या गोष्टीसाठी आम्ही सर्वजण पित्या तुम्हाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुमच्याकडे करतो म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. आमेन. So much. आमेन.